आपली संस्कृती आणि आपली परंपरा ही आपणच जपली पाहिजे, कारण आपणच सगळे सणवार साजरे केले, प्रत्येक पारंपरिक पदार्थ केले तरच आपल्या पुढच्या पिढीला त्यांची ओळख होईल, त्याचं महत्त्व कळेल आणि आपल्या इकडे साजरे केले जाणारे प्रत्येक सणवारामागे काही ना काही कारण हे असतंच। तर आज मी बनवणार आहे ज्वारीची मुद्दे। आज आहे होळी। होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। होळीला खरं तर पुरणपोळीचाच मान असतो। माझी पुरणपोळीची ती तयारी आहे, पण आमच्याकडे हे ज्वारीचे मुद्दे सुद्धा बनवले जातात। मी आता इथे कुकरमध्ये शिजायला घेणार आहे। ही ज्वारी मी पाण्यातून काढून मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, जसं की पूर्वीच्या बायका उकळात त्याला असं सडायच्या, तर त्यांनी मिक्सरमधून काढून घेतलेलं एकदम छान आलेलं आहे। आता हे शिजायला घेणार आहे कुकरमध्ये। तर इथे छान असे इथे ही माझी ज्वारी शिजलेली आहे। कुकरला 3-4 शिट्ट्या दिल्या होत्या आणि आता त्याच्यानंतर इथे छान असं मी थंड करून घेण्यासाठी कॉटनच्या कापडावर टाकलेलं आहे। शिजवताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि थोडे हरभरेही टाकले होते। तर आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आणखीन लसूण टाकलेला आहे वाटून, थोडीशी हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। आता ह्याच्यामध्ये एक ज्वारीची भाकरी, एक चपाती आणि पोळी हे सुद्धा टाकायचं आहे बारीक करून चुरून। तर असं केल्याने बघा उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त जेवण जात नाही। तर अशा पद्धतीने सगळं काही एकत्र करून मुद्दे बनवून आपण मुलांना देऊ शकतो आणि माझ्या मुलांना तर हे मुद्दे खूप जास्त आवडतात। तर चला आता इथे मस्त सगळे माझे मुद्दे बनवून तयार आहेत। आता हे मुद्दे आपण पण बनवून खायचे आणि आपल्या गल्लीत 4 लोकांना सुद्धा द्यायचे असतात। ते इथे सगळे मुद्दे बनवून घेतलेले आहेत आणि देवासाठी देव्हाऱ्यावर पूजण्यासाठी तिथे 5 मुद्द्याचं इथं मी प्लेट केलेलं आहे। तर चला असा आहे होळीचा हा स्वयंपाक आणि हे मुद्दे कसे वाटले, आवडले असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।